जन्मतःच हृदयरोग असलेल्या बालकांना रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम व ज्युपिटर हॉस्पिटल फाउंडेशनने देणगीदारांच्या सहकार्याने उपचारासाठी मदतीचा हात दिला आहे. अशा देणगीदारांचा सत्कार व हृदयरोग शस्त्रक्रियेनंतर ठीक झालेल्या पालकांची भेट असा हृदयस्पर्शी कार्यक्रम संपन्न झाला. भारतात दरवर्षी 2 लाखांवर बालकं जन्मतः हृदयामध्ये छिद्र किंवा हृदयाशी संबंधित आजारांनी जन्माला येतात. त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं. रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमने बिर्ला फाउंडेशन व इतर देणगीदारांच्या मदतीने व ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने ज्यांच्या पालकांना या शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नाही त्यांच्या बालकांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया केली जाते. आत्तापर्यंत 300 बालकांवरती ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमच्या अध्यक्षा डॉक्टर सोनल बांगडे यांनी दिली. रोटरी 3142चे गव्हर्नर दिनेश मेहता म्हणाले की रोटरीने नेहमीच समाजातील वंचितांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने रोटरी क्लबच्या माध्यमातून जन्मतः हृदयरोग असलेल्या बालकांवरती मोफत शस्त्रक्रिया केली जाते. समाजाच्या या देणगी व सहकार्यातून असे अनेक जीव वाचले जात आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलचे पेडियाट्रिक हार्ट सर्जन डॉक्टर श्रीनिवास म्हणाले की जन्मजात हृदय रुग्णाचे होण्याची शक्यता जवळच्या रक्तसंबंधातील व्यक्तींमध्ये लग्न केल्याने दिसून येते. हृदयरोग घेऊन जन्माला आलेल्या बालकांवरती लहानपणी शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया केल्या जातात. यावेळी रोटरी इंटरनॅशनलचे माजी डायरेक्टर अशोक महाजन, रोटरी जिल्हा समन्वयक पल्लवी सुळे, ज्युपिटर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अजय ठक्कर, डॉक्टर बच्चाव तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी व उपचार करून ठीक झालेल्या बालकांचे पाल्यांसह या कृतज्ञता सोहळ्यामध्ये उपस्थित होते. या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य केलेल्या देणगीदारांना धन्यवाद देण्याकरिता हे पालक व रोटरीचे सदस्य इथे आले होते. रोटरी में मैं फर्स्ट ऑफ ऑल माई सेल्फ दिनेश मेहता, डिस्ट्रिक्ट इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट। हमारा एक थ्रस्ट एरिया है, मेगा प्रोजेक्ट है पेडियाट्रिक हार्ट सर्जरी। तो हम लोग क्या है इस साल में प्लानिंग किया था कि हम लोग 175, क्योंकि हमारा जो संविधान का अमृत महोत्सव हम लोग सेलिब्रेट कर रहे हैं 75th ईयर के हिसाब से, हम लोगों ने 175 पेडियाट्रिक हार्ट सर्जरी करने का प्लान किया था। बट हम लोग हमारे रोटरी इतना अच्छा काम कर रहे हैं कि हम लोग को क्लोज करके अप्रोक्सीमेटली 375 के आसपास पेडियाट्रिक हार्ट सर्जरी ये साल में करेंगे यहाँ पे ज्युपिटर हॉस्पिटल में और श्री सत्य साई हॉस्पिटल खारघर में। मी डॉक्टर सोनल बांगडे, रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमची प्रेसिडेंट आहे. आज हा कार्यक्रम वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने आम्ही आयोजित केला आहे, ज्याच्यामध्ये जे मुलांना हृदयामध्ये छिद्र असून ते जन्मजात त्यांचं दोष असतो त्या मुलांसाठी सर्जरीज आम्ही फ्री ऑफ कॉस्ट अरेंज करतो माध्यमातून. आता असे जवळपास 2 लाख मुलं आज भारतामध्ये जन्माला येतात ज्यांच्या हृदयाला डिफेक्ट असतो. आता रोटरी क्लबने ज्युपिटर हॉस्पिटलच्या सोबत मिळून आम्ही या सगळ्या पेशंट्सला फ्री सर्जरी देण्याचे ठरवले आहे. आजपर्यंत 300 अशा मुलांना आम्ही हेल्प करू ही शस्त्रक्रिया केली आहे. आजचा कार्यक्रम आहे की या बेनिफिशरीजला आणि डोनर्सला सोबत आणून आम्ही जे कार्य केले ते दाखवणार आहे. तर हृदयाचे जे आजार होतात त्याच्यात असं काही इन जनरल काळजी घेण्यासारखं खूप काही नसतं, कारण 100तनं 1 किंवा 2 जणांना हृदयाचे प्रॉब्लेम येतातच. पण जे कॉम्प्लेक्स हार्ट डिजीज असतात जे की ट्रीटमेंट करायला अवघड असतात त्यासाठी जनरली असं असतं की आपल्या क्लोज रिलेशनमध्ये मॅरेज नसतं करायचं, कारण ते जेनेटिकली मोस्ट इम्पॉर्टंट असते. त्याच्या बस तेवढंच एक इम्पॉर्टंट आहे, कारण दुसरं अजून काही करण्यासारखं नाहीच असतं. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे? शस्त्रक्रिया झाल्यानंतर 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया असतात. एक तर इंटरव्हेन्शन म्हणतो, जे की आपण फक्त बटन टाकून किंवा होल वगैरे बंद करतो, त्यात जनरली काहीच काळजी घ्यायची नसते. पण ज्या ओपन हार्ट सर्जरीज असतात त्याच्यामध्ये स्टिचेस असतात, ते 1 आठवड्यापर्यंत असतात. स्टिच काढल्यानंतर मग तिथेही काही काळजी घ्यायची गरज नसते. फक्त खूप जास्त कॉम्प्लेक्स सर्जरी असतील तर त्याला थोडा वेळ लागतो, 1 महिना लागतो, 2 महिना लागतो. तिथं फक्त डाएटवर कॉन्सन्ट्रेशन. My name is Dr. Srinivas. I'm a pediatric cardiologist by profession at Jupiter Hospital, Thane. Today we are celebrating the World Heart Day. World Heart Day happens to be on 29th of September every year. So this is especially meant to create awareness about the heart disease in children. Today the event is that we want an interaction between the donors of heart surgeries and also the beneficiaries will be meeting each other.
So we have plenty of events today. We are going to recognize both the beneficiaries, the donors, the heart warriors of Jupiter, and we also are going to give Rolex Award. So the heart disease in children happens quite commonly than the public perception. Around 8 to 10 babies born every day will have heart disease. 8 to 10 of every 1,000 babies born will have a heart disease. Among them, at least 10% of them will require a life-saving heart surgery within first 1 year of life. If you make calculations according to the population strategy, nearly 2 lakh kids are born with heart disease every year in India, among which about 60 to 70,000 of them will require an urgent heart surgery within 1 year. Without that, these babies are not going to see their first birthday. All our efforts for last 10 years from Rotary Club of Thane Premium and Jupiter Hospital has been to make heart surgery reach each and every such patient, irrespective of their socio-economic background and their affordability. With this scheme, thousands of children have undergone free heart surgery. As a member of the Rotary Club, we have facilitated more than 1,000 heart surgeries in these children in the last 10 years. Our club, as an individual club, has donated and performed more than 450 heart surgeries in the last 10 years, which is a huge number. So today is a sort of celebration to this success. Thank you very much.